नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण जे काही मोटिवेशनल सिरीज म्हणून आपण स्पर्धा परीक्षेसाठी विचार करतो आणि त्या दृष्टिकोनातून मागे आपण थिंक अँड ग्रो रिच या बुक समरीवरती आपल्याला स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी जशा पाहिल्या, तसं आर्ट ऑफ इम्पॉसिबल या पुस्तकावरती आज आपण ही बुक समरी घेऊन येत आहोत आणि त्याच्यामधून तुम्हाला समजेल की आपण स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून नेमकं आपल्याला काय घ्यायचं आहे. स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून आपल्याला आवश्यक आहे सातत्यानं मोटिवेशनल राहणं. याचं कारण आपण पाहतोय की स्पर्धा परीक्षा देत असताना एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये तयारी होत नाही आणि मग अशा वेळेस आपल्याला 2, 3 वर्ष, 4 वर्ष कंटिन्युअसली एका प्रोसेसमध्ये राहावं लागतं आणि हे प्रोसेस फॉलो करत असताना आपल्याला सातत्यानं मोटिवेशन डिमोटिवेशन अशा पद्धतीने अप अँड डाऊन्सला सामना करावा लागतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला सामाजिक ताणतणाव, त्याचबरोबर आर्थिक ताणतणाव या सगळ्या बाबींचा विचार करत करत स्वतःला पुढे घेऊन जाणं गरजेचं असतं आणि त्याशिवाय आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळत नाही. अगदी फारच बोटावर मोजण्या इतके लोक असतील की जे खूपच म्हणजे चांगल्या घरातून येतात आणि त्यामुळे त्यांना 4-5 वर्ष काढणं या स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धेमध्ये सोपं जातं, कारण त्यांना घरातून बॅकअप राहतो, त्याचबरोबर पैशाचा आर्थिक बॅकअप राहतो, कुठलाही सामाजिक ताणतणाव राहत नाही. परंतु मॅक्झिमम जवळपास 90-95% मुलांचा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या जर पाहिलं, एक अवलोकन केलं तर आपल्याला दिसून येतं की त्यांना या सगळ्या जे काही अडचणी आहेत त्यांना सामोरं जावं लागतं आणि अशा वेळेस स्वतःला मोटिवेटेड ठेवणं फार गरजेचं आहे. स्वतःला मोटिवेटेड नाही ठेवलं तर आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, अगदी सामाजिक दृष्ट्याही चांगल्या परिस्थितीमधून आलो तरी सुद्धा आपल्याला जरी बाकीचा सगळा बॅकअप राहिला तरीही या स्पर्धेमध्ये टिकत असताना सातत्यानं आपल्याला 100% देणं हे कंटिन्युअसली एका फेसमध्ये शक्य नसतं. 4 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष कंटिन्युअसली एक सातत्यानं चढता आलेखात असलेला परफॉर्मन्स देणं शक्य नाही आहे. आणि मग अशा वेळेस साहजिकच आहे की आपण म्हणू शकतो की कुठल्याही बॅकग्राऊंडचा विद्यार्थी असला तरीही त्याला या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सेल्फ मोटिवेटेड राहावंच लागतं. कारण आजूबाजूची परिस्थिती कशीही असली तरी पण या स्पर्धा परीक्षेचा जो काही लॉंग एक पिरियड जातो त्या पिरियडमध्ये स्वतःला मोटिवेटेड ठेवणं ही खूप कठीण गोष्ट आहे आणि ती आपल्याला सातत्यानं ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळत नाही. आणि त्याच दृष्टिकोनातून हा एक छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी की आर्ट ऑफ इम्पॉसिबलला पॉसिबल कसं बनवायचं आहे आपल्याला. मायकल रॉच यांचं पुस्तक आहे आर्ट ऑफ इम्पॉसिबल. परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला या पुस्तकामधील तंत्र जी आहेत ती आपल्याला फारच उपयोगी पडतील आणि त्या उपयोगी तंत्रांमाध्यमातून आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवता येईल ही आपण या दृष्टिकोनातून विचार करूया. आपण जर बघितलं तर इम्पॉसिबलला पॉसिबल बनवण्यासाठी आवश्यक काय आहे तर तुमचं ध्येय आणि त्याच्याबद्दल तुमची मानसिकता. कारण काय आहे की ध्येय आपण जरी ठरवलं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आलं, मला एमपीएससी करायची आहे, यूपीएससी करायची आहे, कंबाईन करायची आहे, काय जे टार्गेट आहे ते ठरवणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल तुमची जी मानसिकता आहे ती सकारात्मक ठेवणं की बाबा मला याच्यामध्ये मिळवायचं आहे आणि ते मिळवू शकतोय. सातत्यानं त्याच्याबद्दल आपण एक प्रकारे मोटिवेटेड, एक प्रकारे आपण अलर्ट राहणं गरजेचं आहे. तुमचं ध्येय जे ठरवलेलं आहे त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह मानसिकता म्हणजे काय, सातत्यानं आपण त्याबद्दल अलर्ट राहणं. जर अलर्ट नसलो तर आपल्याला त्या ठिकाणी नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आपल्यावरती पडतो. मग आपल्या आजूबाजूची परिस्थितीचा विचार करतो, ते आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा आजूबाजूचं कॉम्पिटिशन असेल, या सगळ्या दृष्टीनं आपण नकारात्मक प्रभाव जर असेल तर निश्चितच आपण ध्येयाबद्दल आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून ध्येय आणि त्याच्याबद्दलची सकारात्मक मानसिकता ही फार महत्वाची आहे. जर आपण त्यामध्ये कुठेही कमतरता झाली, तुमच्या ध्येयापासून तुम्ही बाजूला गेलात तरीही आपलं या स्पर्धा परीक्षेमध्ये अयशस्वी होणार. आणि त्याचबरोबर तुमचं ध्येय ठरवलेलं आहे परंतु तुम्ही नकारात्मक गोष्टींचाच जास्त विचार करायला लागलात तरीही तुम्ही तुमच्या ध्येयापासून बाजूला होणार, स्पर्धा परीक्षेमधून तुम्ही बाहेर पडणार. त्यामुळं तुमचं ध्येय काय आहे आणि त्या ध्येयाबद्दल तुम्ही किती अलर्ट आहात, किती सकारात्मक आहात याच्यावरती पूर्ण हा गेम अवलंबून आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे वेगळं काही नाही तर इट्स गेम.
कारण काय आहे, या कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्याही खेळामध्ये एकच माहिती असतं, आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे. जिंकायचं आहे तर हे आपल्याला माहिती आहे की कुठं टफेस्ट माइंडसेट असल्याशिवाय कुठल्याही खेळामध्ये जिंकता येत नाही. अगदी तुम्ही रोनाल्डोचा विचार करा, मेसीचा विचार करा, विराट कोहलीचा विचार करा किंवा आणखी कुठल्याही खेळाडूचा विचार करा, त्यांचा माइंडसेटच त्यांना जिंकवून देतो, दुसरं काही नाही आहे. कारण तंत्र बऱ्यापैकी सारखे असतात, त्याचबरोबर प्रशिक्षक बऱ्यापैकी सारखे असतात. जरी समजा एखाद्या फुटबॉल टीमला किंवा एखाद्या क्रिकेट टीमला एकच प्रशिक्षक प्रशिक्षण देत असतो, पण त्याच्यातला प्रत्येक खेळाडू 100% परफॉर्मन्स देत नसतो, तर त्याचा माइंडसेट हा डिपेंड करतो. म्हणून एखादाच विराट कोहली होतो, एखादाच मेसी होतो, एखादाच रोनाल्डो होतो. म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये पण प्रत्येकालाच यश येतं नाही आहे, तर ज्याचा टफेस्ट माइंडसेट आहे, ज्याचा सकारात्मक माइंडसेट आहे, त्यालाच यश येतं हे आपण पाहतो. दुसरी गोष्ट आहे की आपण कुठल्याही, जसं खेळाचं उदाहरण देत असताना तुम्हाला म्हटलं की मेसी असेल किंवा तुमचा जो रोनाल्डो आहे किंवा विराट कोहली आहे, आपण पाहतोय की अगदी या महाभारतामध्ये हे दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे की अर्जुनाला फक्त काय दिसत होतं तर माशाचा डोळा. तसं आपली एकाग्रतेची जी काही फ्लोईंग स्टेट आहे, आपल्या अभ्यासामध्ये आपण किती एकाग्र आहोत त्याच्यावरती आपल्याला यश डिपेंड आहे. पाण्यासारखी एकाग्रता असली पाहिजे. पाण्यासारखी एकाग्रता म्हणजे काय, पाणी पहा तुम्ही त्याच्या धुंदीमध्ये जात असतं. पाणी कधी वाट आपली काढत जात असतं. फ्लोईंग स्टेट म्हणतो आपण त्याला. पाण्यासारखं फ्लोईंग स्टेट असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला यश मिळू शकत नाही. तुम्ही एकाग्र जर नसाल, अडचणी येणारच आहेत, अडथळे येणारच आहेत, परंतु त्या अडथळ्यावरती आणि अडचणीवरती जर मात करू शकत नसाल तर साहजिक आहे की आपल्याला यश मिळू शकत नाही. जसं अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता, तसं तुमचं ध्येय जर UPSC असेल, MPSC असेल, कंबाईन असेल, जे काही व्हॉटएव्हर, तर तुम्हाला तेच दिसलं पाहिजे. दुसरं काही त्याच्यामध्ये जे काही अडथळे येतील, त्या अडथळ्यामध्ये मग ती असेल, तो असेल, आर्थिक अडथळे असतील, सामाजिक अडथळे असतील, घरच्यांचा दबाव असेल, परीक्षांचा तणाव असेल, कुठल्याही अडथळ्यावरती मात करायची असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल एकाग्र असलं पाहिजे. फ्लोईंग स्टेटमध्ये काम झालं पाहिजे. फ्लोईंग स्टेटमध्ये काम म्हणजे काय आहे की तुम्हाला पाणी जसं प्रवाहाच्या ज्या ह्याच्यामध्ये आपण पाहतो की खड्ड्याकडेच जात असतं, म्हणजे उताराकडेच पाणी जातं, तसा तो फ्लोईंग स्टेट आहे की तुमचा एकदा का ते तयार झालं, तुमचं ध्येय कुठलं आहे, तर त्या ध्येयाकडेच तुमचा आपला कॉन्सन्ट्रेशन अभ्यास झाला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आपण पाहतो की फ्लोईंग स्टेट, एकाग्रतेची अवस्था साध्य केल्याशिवाय कुठलंही यश मिळू शकत नाही. हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात असू द्या. आणि त्याचबरोबर आपल्याला दिसून येतं की कृतीचं महत्व पण आहे. आपण सगळं करतोय, विचार करतोय, त्या स्वप्नामध्ये राहतोय, त्याचबरोबर आपण त्या माइंडसेटमध्येही राहतोय की पॉझिटिव्ह माइंडसेट, मी होणार, मी करणार, मी होणार, मी करणार, पण कृती जर नाही केली तर काहीच अर्थ नाहीये. मी म्हणतोय की मी IASच होणार, मी IASच होणार, 4-5 वर्ष झालं तेच म्हणतोय, परंतु IAS साठी आवश्यक ज्या स्किल आहेत, मग त्या स्किल तुमच्या अभ्यासाच्या स्किल असतील, त्या रायटिंगच्या स्किल असतील, त्या प्रेझेंटेशनच्या स्किल असतील, त्या अभ्यासामध्ये गुंतून जाण्याच्या स्किल असतील, त्या आपण नाही शिकल्या तर आपल्याला काहीच उपयोग नाही आहे की मी पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, मी ध्येय ठरवलेलं आहे आणि मी होणारच आहे. बाबा, होत असताना मग तू 5 तास अभ्यास करतोयस का 15 तास अभ्यास करतोयस याला फार महत्व आहे. तुझ्या त्या अभ्यासामध्ये सातत्य, एकाग्रता किती आहे हे फार महत्वाचं आहे. तू 1 तास अभ्यास करणार, 4 तास टाइमपास करणार तर कधीही यश येणार नाहीये. मी पुस्तक समोर घेऊन बसलोय आणि माझं लक्ष कुठंतरी चंद्रावरती आहे, कुठंतरी आणखी कोणत्या ठिकाणी आहे, तर त्याच्यानं काहीच उपयोग नाहीये. म्हणजे एकाग्रतेबरोबर ती कृती पण तशी होणं गरजेचं आहे, तरच आपल्याला यश मिळू शकतं. असाध्य ते साध्य होऊ शकतं, हे लक्षात असू द्या. अदरवाईज काहीही शक्य नाहीये. तर इम्पॉसिबलला पॉसिबल बनवायचं असेल तर स्मार्ट व्हावं लागेल. आपल्याला स्मार्ट व्हावं लागेल म्हणजे मग आपण नवीन कपडे घातले पाहिजेत, आपण त्या हबीबमध्ये जाऊनच आपल्या कटिंग केली पाहिजे, असं काही नाहीये. स्मार्ट म्हणजे काय आहे? स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक तुमचं गोल असलं पाहिजे. स्पेसिफिक म्हणजे मला UPSC करायची आहे तर मग UPSCच, मग मी एकाच वेळेस UPSC करणार आणि तलाठी भरती करणार, शक्यच नाही. तर स्पेसिफिक गोल असणं गरजेचं आहे,
राज्यसेवा करायची असेल तर राज्यसेवाच करायचंय, कंबाईन करायचं असेल तर कंबाईनच करायची आहे, तलाठी भरती जर द्यायची असेल तर तलाठी भरतीच द्यायची आहे. तर स्पेसिफिक गोल, तुमचं मेजरेबल गोल म्हणजे स्मार्ट मधला यम जो आहे ते मेजरमेंट करता आली पाहिजे. मेजरमेंट करता आली पाहिजे म्हणजे मी काल अभ्यास केलेला आहे तो आज वाढलाय का नाही, आजच्या अभ्यासामधलं सातत्य उद्या राहणार आहे का नाही, ती काउंटेबल असलं पाहिजे. आपल्याला बाबा मला समजतंय, मला मेजर करता येते, मला माझी प्रगती मोजता येते, कारण काय आहे की काय करायचं आहे हे माहिती आहे आपल्याला. कारण युपीएससी अगदी 1860च्या दशकापासून सुरू आहे. मग अशा वेळेस युपीएससी करायची असेल, एमपीएससी 1960 पासून सुरू आहे, मग एमपीएससी करायची असेल तर त्याला काहीतरी ठोकताळे आहेत ना, मग ते ठोकताळे आहेत तर ते आपल्याला मोजता येणारे आहेत. असं नाही आहे की आपल्याला कुठंतरी डीप समुद्रामध्ये जायचं आहे, मरियाना गर्तेमध्ये खोल घुसायचं आहे आणि तिथं काहीच मेजरमेंट नाही आहे. अशी आपल्याला ही काउंटेबल जे काही अकाउंटेबल म्हणतो आपण तसे मेजर्स नाही आहेत. तर स्पर्धा परीक्षा करताना आपण मेजरेबल गोल्स आहेत तर ते आपल्याला आपण त्याच्यामध्ये आहेच आहे, फक्त आपण स्वतःबद्दल त्या किती कमिटेड आहे त्या मेजरेबल गोल बद्दल हे पण महत्वाचं आहे. त्यानंतर अचिव्हेबल आहेत का, वा स्मार्ट मध्ये ए जे आहे ते अचिव्हेबल म्हणतो आपण, म्हणजे मी कष्ट केल्यानंतर मला ते मिळणार आहे का नाही. पण कष्ट म्हणतोय आपण, कष्ट दाखवणं वेगळं आणि कष्ट करणं वेगळं. कष्ट करतोय हे दाखवण्यापेक्षा कष्ट करतोय हे महत्वाचं आहे या ठिकाणी. म्हणजे कष्ट करतोय हे दाखवण्यामध्ये जर आपण 4 वर्ष घालवली तर आपल्याला ते मेजरेबल पण होत नाही, ते स्मार्ट पण होत नाही, काहीच नाहीये. तर त्या दृष्टिकोनातून अचिव्हेबल आहे का नाही. आजपर्यंत अनेक विद्यार्थी IAS झालेले आहेत, अनेक विद्यार्थी एमपीएससी मधून अधिकारी झालेले आहेत, म्हणजे हे अचिव्हेबल आहे. कारण एखाद्याला जर अचिव्हेबल होत आहे तर ते आपल्यालाही होऊ शकतं. कारण या जगामध्ये सर्व जे काही मानव आहेत, मग ती स्त्री असेल पुरुष असेल, सगळ्यांचा मेंदू सारखा आहे, सगळ्यांना 2 हात आहेत, सगळ्यांना 2 पाय आहेत, अदरवाईज इथं काही वेगळं लागत नाही. आणि मग अशा वेळेस गरजेचं आहे की अचिव्हेबल गोल आहेत तर आपल्याला त्या अचिव्हेबल गोल बद्दल आपण परिश्रम करून मिळवतोय हे महत्वाचं आहे. तर ते परिश्रम करण्याची तयारी आपली आहे का नाही हे महत्वाचं आहे. त्यानंतर रिलेव्हंट आणि टाइम बाउंड महत्वाचं आहे की वेळेवरती पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे मी ठरवून घेतलंय की बाबा मला 2 वर्षात ही तयारी करायची आहे, मला 4 वर्षात करायची आहे, तर ते टाइम बाउंड असलं पाहिजे. उगीच मला तयारी करायची आहे म्हणून 10 वर्ष त्याच्यामध्येच गुंतून राहणं काहीही अर्थ नाहीये, तर त्याला स्मार्ट वर्क म्हणायचं नाहीये, तर ते फक्त डॉंकी वर्क होतं. तर या दृष्टिकोनातून स्मार्ट व्हायचं असेल, स्मार्ट गोल ठेवायचे असतील, स्मार्ट पद्धतीने यश मिळवायचं असेल तर ते टाइम बाउंड असलं पाहिजे. मला IAS व्हायचंय आणि मग IAS व्हायचंय म्हणून मी 20व्या वर्षी तयारी सुरू केली आणि 30वं वर्ष उजळलंय तर त्याला काहीही अर्थ नाहीये. तर सगळ्यात महत्वाचं टाइम बाउंड आपल्याला आपण ठरवून ठेवलं पाहिजे. मला रोजचा दैनंदिन अभ्यास करायचा आहे तर तो पण टाइम बाउंड असला पाहिजे. मी 8 तासामध्ये हे करणार, अचिव्हेबल होऊ शकतं. मी 800 पेजेस 8 तासामध्ये वाचणार आहे म्हणायचं नाहीये, तर ते काउंटेबल व्हावं, मेजरेबल होऊ शकतंय का नाही, तर ते ठरवणं गरजेचं आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये जिंकण्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण असतं ते म्हणजे मानसिकता. मानसिकता जर पॉझिटिव्ह नसती तर आज एलन मस्क हा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती नसता. तो श्रीमंत झाला फक्त पैसे आहेत म्हणून तो पॉझिटिव्ह आहे किंवा तो चांगली मानसिकता आहे असं नाहीये. तर त्यानं त्याच्या फेलियर्स मधून शिकलं म्हणून तो पॉझिटिव्ह माइंडसेटचा व्यक्ती म्हणतो. जो व्यक्ती आपल्या स्वतःच्या फेलियर्स मधून शिकू शकतो तो पॉझिटिव्ह माइंडसेटचा व्यक्ती म्हणतो. आणि जो आपल्या स्वतःच्या फेलियर मधून शिकत नाही तो म्हणजे नकारात्मक मानसिकतेचा. तर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल तर तुमचा मानसिकता कशी आहे, तुमची सकारात्मक आहे का नकारात्मक आहे, याच्यावरच तुमचं भविष्य निर्णय ठरणार आहे, भविष्य ठरणार आहे. तर या दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला जात असताना आपल्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या नकारात्मक आहेत, त्यावरती आपल्याला त्याच्यापासून त्या विचारावरती कसं नियंत्रण ठेवायचं आहे हे समजणं गरजेचं आहे. आपल्याला अडथळे तर येणार आहेत हे आपण पहिल्यापासूनच कन्सिडर करून चालणं गरजेचं आहे आणि त्या अडथळ्यावरती मात करायची आहे. आपल्या विचारावरती आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे. आपल्याला नकारात्मक दृष्टीनं जे काही आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे त्याच्यापासून दूर जायचं आहे. हे सातत्यानं जाणीवपूर्वक करत राहिलो तरच आपल्याला यश मिळू शकतं. नकारात्मक दृष्टिकोन असणारे आपले आजूबाजूचे मित्रही आपल्याला आज अरे अभ्यास कशाला, आज आपण जरा फिरून येऊया,
अरे आज आपण एखादी मूवी बघूया, काय होणार आहे, एवढ्या वर्षभराने परीक्षा आहे, एका मूवीनं काय होणार आहे, हे सगळे नकारात्मक दृष्टिकोनाचे आपल्याला एक प्रभाव दिसून येतो. हे त्याचे एक दाखले आहेत. या प्रभावापासून मुक्त व्हायचं असेल, या प्रभावातून तुम्ही मुक्त झालात तरच आपल्याला यश मिळणार आहे आणि तोच आपला सकारात्मक माइंडसेट आहे, हे लक्षात असू द्या. तर आपण पाहतो, अंबानी साधारण माणसाबरोबर राहणार आहे का, किंवा एलन मस्क साधारण माणसाबरोबर राहणार आहे का? तर ती लोक त्यांच्या सारख्या विचारसरणीच्या लोकांबरोबर राहतात. म्हणजे आपल्या आजूबाजूचे मित्र कसे आहेत त्याच्यावर सुद्धा आपलं भविष्य निर्माण होत असतं, घडत असतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हा सकारात्मक माइंडसेट आपल्याला दिसतो आणि तो ठेवणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट, ग्रोथ माइंडसेट. आपला ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय आहे? तर ग्रोथ माइंडसेट म्हणजे वेगळं काही नाहीये. तुम्ही लहानपणापासून जे करत आलात, ज्या चुका करत आलात आणि त्यातून शिकत आलात. तुम्ही पहिल्या दिवशी उभं राहिलात आणि लगेच चालायला लागलात, लगेच पळायला लागलात, असं झालेलं नाहीये. पहिल्यांदा उभं राहत असताना तुम्ही पडला असणार आणि त्यानंतरच मग पुन्हा शिकला असणार आहे. तर हाच ग्रोथ माइंडसेट आहे. तुम्ही पडलात म्हणून तुम्ही चालायचं सोडून दिलंय का? तुम्ही एखादी गोष्ट चुकली म्हणून ते करायचं सोडून दिलेलं आहे का? नाही. आपल्याला हा ठीक आहे, थॉमस एडिसन किंवा आपण म्हणतो आणखी एलन मस्कनं, बरेचसे मोठी मोठी नावं आपण घेतो आणि म्हणतो की त्यांनी कुठलेही प्रयत्न सोडले नाहीत यश मिळेपर्यंत. आपल्याही जीवनाकडे आपण तसंच आहे. लहानपणापासून आपण काही कुठल्या गोष्टीमध्ये हार मानून इथपर्यंत पोहोचलेला नसतो. एखादी 20 वर्षाचा 22 वर्षाचा मुलगा त्याच्या पूर्ण लाईफमध्ये 20-22 वर्षामध्ये बरेच वेळेस चुकलेला असतो, बरेच वेळेस त्याला अपयश आलेला असतं, बरेच वेळेस त्याला अडचणी आलेल्या असतात, पण तो स्वतःही इम्प्रूव्ह होऊन आलेला असतो. तोच माइंडसेट स्वतःबद्दलचा आपल्याला पुढेही घेऊन जायचा आहे की मी आजपर्यंत चांगलं केलेलं आहे, पुढेही करणार आहे, आणि आजपर्यंत जर चांगलं केलेलं असेल तर मला पुढे करून दाखवायचं आहे. याला ग्रोथ माइंडसेट म्हणायचा, वेगळं काहीच नाहीये. तर ग्रोथ माइंडसेट हा आपल्याला फक्त ग्रोथ करायची आहे. चुकला असेल तर त्याला इम्प्रूव्ह करायचं आणि पुढे चालायचं आहे. एखादी गोष्ट आपल्याकडून झाली नाही तर पुढे आपल्याला ती करायची आहे. म्हणजे मला जर समजा एखादी विषय आवडत नाहीये तर तो मी सोडून द्यायचा नाहीये, तर त्या विषयाला कशा पद्धतीने मला इम्प्रूव्ह करायचं आहे हे समजणं आणि ते करणं म्हणजे ग्रोथ माइंडसेट आहे, वेगळं काही नाहीये. तर तुम्ही जे काही ग्रोथ आतापर्यंत करत आलेली आहे ती सकारात्मक दृष्टिकोनातून तुमच्या लाईफला तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत आणलंय, अडचणीवरून मात करत इथपर्यंत आलेला आहात, तर तुम्ही तेच पुढे करायचं आहे आणि तो कायमस्वरूपी तुमच्या ध्येय मिळवेपर्यंत तुम्हाला हे ठेवायचं आहे. तर तोच ग्रोथ माइंडसेट आहे. एखादी आज आपण पाहतोय की भारताचं सॅटेलाइट लॉन्च व्हेकल पहिल्यांदा ज्यावेळेस उडवलं गेलं त्यावेळेस ते SLV, तर ते SLV आपलं काही पहिल्यांदाच यशस्वी झालं असं नव्हतं, तर कितीतरी प्रयत्न झाले आणि मग त्यानंतर आपण भारतानं पहिल्यांदा सॅटेलाइट लॉन्च व्हेकल यशस्वीपणे प्रक्षेपित केलं आणि भारत फक्त 5 ते 6 मोजक्या देशांच्या रांगेमध्ये जाऊन बसला. आपल्याला स्फोट केला जात असताना, भारताचा आण्विक कार्यक्रम केला जात असताना तो काही पहिल्याच दिवशी यशस्वी झाला असेल का? नाहीये. तर या दृष्टिकोनातून गरजेचं आहे की आपल्याला ग्रोथ माइंडसेट म्हणजे ज्या चुका आहेत त्या चुका सुधारणं आणि पुढे चालत जाणं, चुका आहेत त्या सुधारणं आणि पुढे चालत जाणं, हे कंटिन्यूटली करावं लागेल, हे कंटिन्युअसली करावं लागेल. तर तोच ग्रोथ माइंडसेट आपल्याला ठेवायचा आहे. आपल्याला एखादी गोष्ट सोपी आवडते आहे म्हणून आपण त्याच्याच मागे जायचं आहे आणि जे अवघड आहे त्याला बाजूला करायचं आहे, तर याच्यानं आपण यशस्वी होऊ शकणार नाही. हे लक्षात ठेवून आपण जर आपलं पूर्ण टाइम टेबल बनवत असेल, आपलं नियोजन बनवत असेल, तर निश्चितच आपलं यश आपल्या बरोबर आहे, हे लक्षात असू द्या. संघर्ष हा कुठलाही संधी म्हणून पाहणं गरजेचं आहे. मला अडचण आलेली आहे म्हणून ती आपण सोडून देणं आणि त्याच्यावरती आपण दुर्लक्ष करणं म्हणजे आपण एक प्रकारे आपल्या या ध्येयापासून दूर जाणं आहे. आज शिवाजी महाराजांनी जर समजा पहिल्यांदाच अडचण आली म्हणून एखादी किल्ला जिंकायचा सोडून दिला असता तर स्वराज्यही निर्माण झालं नसतं. आपण तर या दृष्टिकोनातून संघर्षाला संधीमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. संधी जी आहे ती आपल्याला अशी सहजासहजी कुठलीही मिळू शकत नाहीये, तर त्याला अडचणीतूनच मिळवता येत असतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि अडचणीमधून शिकण्याचा जर ध्यास असेल तर आपल्याला कोणीही हटवू शकत नाही किंवा हरवू शकत नाही, हे लक्षात असू द्या. तर या दृष्टिकोनातून आपला सकारात्मक माइंडसेट याच्यामध्ये काय आहे, तर तुम्ही सातत्यानं शिकत जाणं,
त्याला ग्रोथ माइंडसेट म्हणूया. अडचणीवरती मात करून अडचणी येणारच आहेत, त्या अडचणीवरती मात करून चालत जाणं हाच आपला एकमेव प्रगतीचा मार्ग आहे, यश मिळवण्याचा मार्ग आहे, हे लक्षात असू द्या. पुढं आपण जर बघितलं तर कृतीमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न असणं फार गरजेचं आहे. तर कृतीमध्ये जर सातत्यपूर्ण प्रयत्न नसतील, आपण धरसोडपणा करत असेल तर आपल्याला कधीही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळत नाही. मी आज अभ्यासाला सुरुवात केली आहे, 2 महिने पुन्हा गॅप पडलाय, पुन्हा 2 महिन्यानंतर सुरुवात केलेली आहे, तर मला यश मिळणार नाही. तर कृतीमध्ये सातत्य असेल तरच आपल्याला यश मिळू शकतं. आणि मग त्या सातत्यासाठी कसे प्रयत्न करावेत, तर प्रगती काय होत आहे, म्हणजे आपण आपली जी काही दिशा आहे ती योग्य आहे का, त्याच्यामध्ये काही सुधारणेला वाव आहे का, हा सातत्यानं विचार करणं गरजेचं आहे. दैनंदिन छोटे छोटे प्रयत्न जे आहेत ते करत राहणं गरजेचं आहे. आज जर समजा आपण 50 पेजेस वाचले तर उद्या 60 वाचली पाहिजेत, परवा 70 वाचली पाहिजेत. आज 4 लाईन्स आपण लिहिल्या तर उद्या 8 लिहिल्या पाहिजेत, उद्या 10 लिहिल्या पाहिजेत परवा. ह्या सातत्यानं छोटे छोटे जे काही स्मार्ट तुमचे एम्स असतील, टार्गेट्स असतील, ते स्मार्ट टार्गेट बनवणं गरजेचं आहे. अगदीच पहिल्या दिवशी मी अभ्यासाला बसलो आणि 24 तास अभ्यास करू शकलो असं होऊ शकत नाही. तर टार्गेटला कन्वर्ट करा छोट्या छोट्या याच्यामध्ये. मग ते पहिल्यांदा एका दिवसाचं टार्गेट, मग पुन्हा आठवड्याचं टार्गेट, पुन्हा 1 महिन्याचं टार्गेट, पुन्हा 6 महिन्याचं टार्गेट आणि त्यानंतर 1 वर्षाचं टार्गेट. जर हे टार्गेट आपण इझिली अचीव्ह करत राहू तरच आपल्याला यश मिळणार आहे, कारण हे कंपाऊंडिंग होत जाणार आहे. एका दिवसामधून आपल्याला लगेच यशापर्यंत जे काही सगळा पूर्ण आराखडा असतो तो पूर्ण होऊ शकत नाही. तर त्या छोट्या छोट्या टार्गेटमधूनच तिथपर्यंत पोहोचता येत असतं. तर ते टार्गेट छोटे ठेवा, दैनिक छोटे प्रयत्न करत राहा, त्यातूनच मोठं कंपाऊंडिंग यश मिळत जाणार आहे, हे लक्षात असू द्या. आणि वेळेचं व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे. जे आपण थिंक अँड ग्रो रिचच्या मागच्या समरीमध्येही पाहिलं होतं की आपण वेळेचं व्यवस्थापन करू शकलो तरच यशस्वी होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. कारण वेळेसारखा दुसरी गोष्ट मिळवता येऊ शकत नाही. गेलेली वेळ कधीच वापस येत नाही आणि वेळेचं नियोजन करता आलं तरच आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होता येतं. मी 2026चा अटेम्प्ट देणार आहे आणि त्याच्यामधले 6 महिने माझे असेच गेलेले आहेत, तर ते वेळेचं व्यवस्थापन कधीच होऊ शकत नाही. म्हणून वेळेचं व्यवस्थापन करायला शिका, यश तुमच्या सोबत येणार आहे. वेळेचं व्यवस्थापन जर नाही झालं तर आपल्याला अपयशाशिवाय काहीही येऊ शकत नाही. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये जे काही पहलगाम युद्धाच्या नंतर भारतानं पाकिस्तानवरती ज्या स्ट्राईक्स केल्या, त्या स्ट्राईक्स मध्येही जर आपण विचार करायला गेलं, जर समजा त्या स्ट्राईक ज्या भारतीय एअरफोर्सनं केल्या त्या दिवसा केल्या असत्या तर त्याला रिस्पॉन्स म्हणजे त्याला यश मिळू शकलं नसतं. त्या रात्रीच्या वेळेस केल्या म्हणून त्याला यश मिळालं. तर हे वेळेचं व्यवस्थापन छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहे आणि तेच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जात असतं. म्हणून वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थितपणे केलं तरच तुम्हाला यशापर्यंत जाता येतं. आता आपण पहिल्या ह्याच्यामध्ये पाहिलं की फ्लो स्टेट आपण अनुभवायला पाहिजे तरच आपल्याला यश मिळू शकतं. तर ते फ्लो स्टेट जे काय आहे, तर फ्लो स्टेट म्हणजे आपण पाहतोय की आता आपण फ्लो स्टेट पुन्हा एकदा बोलतोय फ्लो स्टेट बद्दल. आपल्याला वाटत असेल की फ्लो स्टेट पहिलाही बोललेलं आहोत आणि आता ही पुन्हा एकदा रिपीट होत आहे. तर ती फ्लो स्टेट हेच आपल्या या इम्पॉसिबलला पॉसिबल बनवण्याचं एकमेव या ठिकाणी तंत्र आहे. म्हणून याच्यावरती आपण पुन्हा एकदा पाहतोय की फ्लो स्टेट म्हणजे काय आहे, तर पूर्णपणे एकाग्र होणं, एखाद्या गोष्टीशी तादात्म्य पावणं म्हणतो आपण. तर ते जोपर्यंत होत नाही, तुमच्या ध्येयाबरोबर तुम्ही जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत ती फ्लो स्टेटची अवस्था येत नाही. एखाद्या योग्याला आपण म्हणतो त्याच्या 7 नाड्या असतात, तर त्या नाड्या पूर्णपणे जर त्याला म्हणजे एकाग्र झाल्याशिवाय त्या पूर्णपणे ओपन होऊ शकत नाहीत. एखाद्याला म्हणतो आपण की एखादा योगी जो आहे तो आपण कधी त्याला पूर्णपणे योगी म्हणतो ज्यावेळेस त्यानं पूर्णपणे स्वतःवरती कंट्रोल निर्माण केलेला असेल. आणि त्या पूर्णपणे स्वतःवरती कंट्रोल केलं जात असताना सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे त्यानं फ्लोमध्ये येणं, एकाग्र होणं, त्याच्या ध्येयाबद्दल एकाग्र होणं. तर या दृष्टिकोनातून आपल्यालाही त्या योगासारखं साधना जमली पाहिजे, ती एकाग्रता जमली पाहिजे, ते फ्लो स्टेटमध्ये येणं जमलं पाहिजे. माझं ध्येय आणि मी एवढंच असणं फार गरजेचं आहे. आपल्या ध्येयाबरोबर आपण जोपर्यंत
एकाग्र म्हणजे एकरूप होत नाही. जसं कृष्ण आणि मीरेला जोपर्यंत कृष्ण मिळवायचा होता तर म्हणजे ती एकाग्र झालेली होती, तोपर्यंत मीरेला कृष्ण मिळालेला नाहीये. तर हे जे काही एकाग्रता आहे ती एकाग्रतेतूनच ती तादाम्य म्हणजे एकरूपता निर्माण होते. आणि एकरूपता निर्माण झाल्याशिवाय आपल्याला कुठलंही यश मिळू शकत नाही, हे लक्षात असू द्या. कारण एकरूपता निर्माण झाली की आपण आपोआपच ती आनंदाची अवस्था निर्माण होती की आपण अभ्यास सुद्धा आनंदाने करायला लागतो. आणि आपण जर एकरूप नसेल आपल्या ध्येयाबरोबर, आपल्या अभ्यासाबद्दल, तर आपण साहजिकच आहे की आपल्याला हा अभ्यास सुद्धा अवघड वाटायला लागतो आणि आपण त्याच्यापासून बाहेर जातो. तर फ्लो स्टेट मधला एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे करताय त्याला तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. अभ्यास करताय तर त्यामध्ये आनंद वाटला पाहिजे, तर ती एकरूपता निर्माण होते आणि ते एकाग्रतेतूनच साध्य होते, हे लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट, अशी अवस्था साध्य करण्यासाठी काय आहे आवश्यक, तर तुम्हाला स्पष्ट तुमचं ध्येय माहिती पाहिजे आणि त्याच्याबद्दलचे जे काय अडचणी येऊ शकतात हे माहिती पाहिजेत. तर त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही ते अडचणी काय येऊ शकतील हे पहिलंच माहिती असेल तर मग तुम्ही त्याच्याबद्दल अलर्ट राहताय आणि ती एकाग्रता साध्य होऊ शकते. अन्यथा मग भरकटू शकताय. अडचण आली की मग राहू दे आजचा दिवस. तर हे राहू दे आजचा दिवस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाताय. राहू दे आजचा दिवस म्हटलं की तुम्ही याच्यामधून बाहेर पडलात, ती एकरूपता संपली तुमची, हे लक्षात असू द्या. म्हणून आलेल्या आव्हानावरती पुढं चालत जाणं हे एकरूपता निर्माण करण्याचं एक साधन आहे, त्याला फ्लो स्टेट म्हणायचं आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्हाला साहजिक आहे की अडथळे टाळता आली पाहिजेत. जो काही आपण जे तंत्र आहेत, मग ही तंत्र अगदी प्राचीन काळापासून सुरू आहेत. मग योगासनं म्हणतो, प्राणायाम म्हणतो, याच्या माध्यमातून तुम्ही आपण एकाग्रता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल सतत अलर्ट असलं पाहिजे, तरच तुमची एकाग्रता फ्लो स्टेट निर्माण होणार आहे आणि तुम्हाला यश मिळणार आहे. अन्यथा आपण या स्पर्धा परीक्षेमधून, या स्पर्धेतून बाहेर फेकले जाणार, हे लक्षात असू द्या. तर हे व्हायचं नसेल तर आपल्याला महत्वाचं आहे की फ्लो स्टेटमध्ये काम करता आलं पाहिजे. आता या स्पर्धा परीक्षेसाठी पुन्हा एकदा काय महत्वाचं आहे की मागील प्रश्नपत्रिकावरती साहजिक आहे तुमचं अवलोकन होणं फार गरजेचं आहे. त्यातूनच तुमचा पूर्णपणे, उदाहरणच सांगतो, मागील प्रश्नपत्रिका म्हणजे या तुमच्या या एक होकायंत्र आहे त्या पद्धतीनं आहेत. कारण समुद्रामध्ये जहाज जसं भरकटू शकतो होकायंत्राशिवाय, तसं स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये तुम्ही भरकटू शकताय प्रश्नपत्रिका मागच्या प्रश्नपत्रिकांचं अवलोकन नाही केलं तर ते स्पर्धा परीक्षेमधील होकायंत्र म्हणजे मागच्या PYQ, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर आपल्या तयारीसाठी आपण मॉक टेस्ट सातत्यानं देत राहणंही गरजेचं आहे. हे फ्लो स्टेटमध्ये आपण काम करत असताना हा त्याचाच एक भाग आहे. स्पर्धा परीक्षेचा फ्लो स्टेट येण्याची अवस्था म्हणजे काय आहे की पूर्णपणे त्याचा जो काही प्रत्येक तंत्र आहे ते समजून त्याच्यामध्ये आपण गुंतून जाणं, मॉक टेस्ट देणं, त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करणं, मॉक टेस्ट देणं, पुन्हा इम्प्रूव्ह करणं, मॉक टेस्ट देणं, पुन्हा इम्प्रूव्ह करणं, हे फ्लो स्टेटचा एक भाग आहे, हे लक्षात असू द्या. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की तुमचं जे काही अभ्यासाचं जे काही वातावरण आहे, मग वातावरण म्हटलं जात असताना सगळंच आलं. तुम्ही जिथं बसताय ती रूम आली, तुम्ही जिथं बसताय ती अभ्यासिका आली, तुम्ही तुमच्या आजूबाजूची मित्रमंडळी आली, तुमच्या आजूबाजूचं जे काही घरचं वातावरण आहे ते सगळंच आलं. हे तुम्हालाच पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. तुम्ही लीडर होऊन या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणून जर तुम्ही ठेवू शकलात तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. यश तुमच्याच बाजूने असणार आहे, हे लक्षात असू द्या. आणि जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर निश्चितच सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. तुम्हाला तुमची तयारी केली जात असताना ध्येय तुमचं काय आहे, मानसिकता काय आहे आणि तुमची कृती होते का त्या अनुरूप, हे सातत्याने पाहत राहणं गरजेचं आहे. आणि पडणं उभं राहणं हा ग्रोथ माइंडसेट तयार ठेवणं गरजेचं आहे. शिकत राहिलं पाहिजे, प्रयत्न करत राहिलं पाहिजे, तरच यश मिळू शकतंय. अर्ध्यातून सोडणाऱ्यांना कधीही यश येत नाही. शिवाजी महाराजांनी जर 10 किल्ले जिंकले आणि सोडून दिलं असतं तर स्वराज्य कधीच निर्माण झालं नसतं. त्या पद्धतीनंच आपल्याला सातत्यानं उभं राहून हारलं पुन्हा जिंकायचंय, पुरंदरच्या तहामध्ये निम्म स्वराज्य घालवून सुद्धा पुन्हा तेवढ्याच ताकदीनं उभं राहून पुढं स्वराज्याची जी विस्तार आहे तो आणखी वाढवला. याला ग्रोथ माइंडसेट म्हणायचं आहे, हे लक्षात असू द्या. आणि हेच माइंडसेट तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहे आणि हाच माइंडसेट आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून देणार आहे. तर यातून तुम्हाला निश्चितच बऱ्याचशा गोष्टी समजलेल्या असतील. तुमच्या
तयारीमध्ये तुम्हाला एकाग्र कसं व्हायचं आहे हे समजलं असेल, तुम्हाला एकरूपतेशिवाय आपल्याला यश मिळणार नाही हे पण समजलेलं आहे. अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण स्पर्धा परीक्षेबद्दल जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही सध्याची तंत्र आहेत त्यामधूनच एक जे मेंटॉरशिपचं नवीन एक तंत्र आहे ते घेऊन येत आहोत. त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.